नमस्कार गाववाल्यांनो, डबल चिन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. बाकी तुम्ही सगळे कसे आहात? तर आज मी तुमका दाखवतलं आहे आमरसाची रेसिपी. आणि ही रेसिपी जी आम्ही यूट्यूबवरच बघितलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी ज्या चॅनलवर बघितलं आहे त्या चॅनलला क्रेडिट नक्की देतलं आहे. आणि माका आता नाव नाही आठवता काय आता नाव त्या चॅनलचा, पण मी त्यांच्या आभारी आहे ही रेसिपी दाखवल्याबद्दल आमका सगळ्यांका. चला मग बघूया रेसिपी. पहिला एखाद्या मोठ्या टोपात किंवा ज्याच्यात बॉटल राहतील त्याच्यात पाणी उकळत ठेवायचं आणि बॉटल चांगले उकळून घ्यायचे. चांगले गरम होईपर्यंत कडकडीत पाणी उकळाक होया आणि मग ते काढून उन्हात सुकत लावायचे. म्हणजे पाण्याचं अजिबात थेंबसुद्धा राहता कामा नये त्याच्यात. आणि मग हे आंबे आहेत ना, ते आंबे त्यांनी 3 डझन आणलेले नाही, पण ना आंबे सगळे असेच निघालेले असे. मग वाटतं हे आंबे जे आहेत ना सगळे पडलेले आहेत, उतरवून काढलेले आंबे नाही. जे उतरवून काढलेले आंबे असतात ना ते खराब नाही होत लवकर. आणि हे जे असे पडलेले असतात ना आंबे ते लवकर खराब होतात नाही. तर आतून असे लाशे निघतात. लाशे म्हणजे सफेद सफेद दिसताना तुमका ते का लासा असं बोलतं. तर मग आता काय करणार म्हटलं, एवढे आंबे आपण फेकून तर देऊ शकत नाही ना. तर म्हटलं जेवढं चांगला निघतील ना तेवढं जो आपण आमरस बनवून घ्यायचो, जेवढं होईल तेवढं. तर मग मी हे सगळे कापूक घेतले. पहिले आंबे सगळे धुतलं आहे आणि सगळे धुवून झाल्यानंतर मग व्हायच वेळ मी उन्हात ठेवलं, म्हणजे सगळं पाणी आंब्यांचा सुकेपर्यंत. आणि जर पाणी असलं एखाद्या आंब्यात तर त्या व्यवस्थित कपड्यान पुसान घ्यावा, सुती कपड्यान, म्हणजे अजिबात पाण्याचं थेंबसुद्धा राहता नाही. तर मी हे सगळे आंबे आहेत ना त्यांची कापा करून घेतलं. आणि कापा करून झाली ना काय मग त्याचं सगळं जो गर असतं ना आतमध्ये, म्हणजे जे प्युरे असतं ना तो काढून घ्यायचो आणि साला जे ते टाकून द्यायची. तर मग हे सगळं काढून घेतलं आहे मी एक एक करून सगळ्या आंब्यांचा पटापट. आणि मग हे हा जा ना त्या मिक्सरला लावून घ्यायचा. हे ज्या आंब्यांचे मी काढलेलं आहे ना गर, तो सगळं मिक्सरला एकदम बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचा. अजिबात पाण्याचं एक थेंब पण नाही टाकायचं. आणि मिक्सरचा भांडा आहे ना तापण व्यवस्थित सुकून घ्यायचा. त्याच्यात पण एक पण पाण्याचं थेंब राहता कामा नये, आता आमरस जो आहे तो खराब होईल. त्यामुळे पटकन प्युरे वगैरे करून घ्यायचे. आणि मग शक्यतो स्टीलचं टोप बघायचो आणि स्टीलच्या टोपात जे प्युरे बनवलेले आहे ना ते टाकून घ्यायचे. आणि हे 2 चमचे जे आहेत ते मी साखर टाकलं आहे, हे गोल बारकू चमचो. आणि म्हणजे साखर कशात टाकतात तर चांगलं आमरस टिकवण्यासाठी. तर मग साखर टाकून घ्यायची. जसं आंबो गोड हा किंवा आंबट हा त्यानुसार साखर तुम्ही टाकून घ्यायची. आणि मग हे सगळं चांगला 5-7 मिनटं उकळी येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा, म्हणजे साखर पण चांगले वितळाक होईल त्याच्यात. आणि मग ह्या परतून झाला ना का एका साईडला जे बॉटल उन्हात सुकवलेले आहेत ना त्याच्यामध्ये हे आमरस जो हा तो गरमच भरून घ्यायचो. आणि गरम भरून झालो ना का पुन्हा पाण्याचं टोप जो ठेवलेलो आता आपण त्याच्यामध्ये आमरस भरून बाटल्यांमध्ये पुन्हा ते बॉटल आहेत ना ते त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे. म्हणजे जेणेकरून जे पण काही उरलेले किटाणू असतील किंवा काही जर्म्स असतील ना ते पण मरण जातील. आणि आमरस जो हा तो 1 वर्ष 2 वर्ष असं टिकू शकता. फ्रीजमध्ये नाही, फ्रीजच्या बाहेर. पण एक लक्षात ठेवायचं, बॉटल तुम्ही एकदा उघडलंच ना काय ती पुन्हा 2 दिवसात पूर्ण संपूक होईल. नाही तर मग तो खराब होता, कारण हवा लागली त्याका काय तो खराब होतो म्हणून हवेशी संपर्क येत नाही असं केल्यामुळे. तर मग आणि बॉटल जी आहे ती पूर्ण वरसर भरायची, म्हणजे पूर्ण सांडाक येत असं नाही पण पूर्ण वरसर भरायची, जेणेकरून हवा जागाच नाही राहायची आतमध्ये. आणि जर तुम्ही बॉटल एकदा उघडलंच ना काय ते 2 दिवसात संपून टाकायची, नाही तर मग फ्रीजमध्ये ठेवून लवकर संपून टाकायची, नाही तर मग आमरस खराब होईल. तर मग ह्या मी पटकन शिजून घेतलं आहे उकळी येईपर्यंत. चांगलं शिजून घेतलं आणि गरमच बॉटलमध्ये भरून घेतलं आहे. मी माझ्याकडे 5 बॉटल होते त्याच्यातल्या 2 आणि अर्धी बॉटल भरली. तर बाकीचा जो आमरस होतो ना तो मी मोदक बनवूसाठी ठेवलेलं आहे, नाही तर मग ही 3री बॉटल पण पूर्ण भरली असती. आणि मग मी पुन्हा पाणी गरम करीत ठेवून मग ते बॉटल जे बनवलेले होते ना आमरस भरलेले ते पण ह्याच्यात टाकून दिलं. आणि हे बघा असं आमरस आपलं तयार झालेलं असा वर्षभर टिकवण्यासाठी. आणि एका फ्रीजमध्ये ठेवची पण गरज नाही. बाकी ज्या चॅनलवर मी ही रेसिपी बघितलेली आहे त्यांचं नाव मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या चॅनलचं, आणि त्यांचे पण मनापासून आभारी आहे.
बाकी तुम्ही पण बनवून बघा आणि नक्की सांगा कसं झालं. तो भेटाया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.